दत्तात्रय सदाशिव मोडक साहेबांकडून देखील सचिनच्या खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज देखील जमा आहे. तर प्रतीक जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं प्राइज. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय सचिनला. सचिन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. विशाल विजय मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याचप्रमाणे 1500 रुपयाचं रोख प्राइज आपण वितरित करतोय सचिनला. मी मान्यवरांना विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स पाशी या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच एक अफलातून खेळी करणारा सचिनला आपण गौरवित करतोय. अमितजी मोडक आणि मस्कूजी मोडक यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं प्राइज सचिनसाठी असणार आहे. एक अफलातून खेळ त्याचा पाहायला मिळाला. असं टोटली 2500 रुपयाचं रोख प्राइज आहे. गणेश सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. गणेश सर या. गणेशजी शेजबा साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब सचिनला आपण वितरित करतोय. एक अफलातून खेळी अगदी शेवटच्या षटकामध्ये 30 धावा लागत असताना एक चेंडू राखून विजय मिळवून देणारा हा खेळाडू आहे. आणि अमितजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते रोख जे प्राइज आहे 2500 रुपयाचं ते प्राइज देखील आपण वितरित करतोय. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी विश्वास आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवर अक्षय शेवाळे. पहिला चेंडू इथे कमालीचा पंचांकडे हलकसा अपील होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू रॉट, पहिला चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात गोलंदाज करतायत अक्षय शेवाळे. 5व्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. इथे देखील एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचं खातं इथं उघडलं जात आहे. एक धाव धावफलकावरती आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण पहिल्या षटकामध्ये आहे. अक्षय शेवाळे कमालीची गोलंदाजी नक्कीच हाताळत आहेत. 2 धावा आहेत धावफलकावरती 3 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडूंवरती लागोपाठच्या 2 सिंगल येताना पाहायला मिळाल्या. आता विश्वास बोराटे नक्कीच स्ट्राईकच्या दिशेने आहेत. फार मोठी क्षमता विश्वासमध्ये देखील आहे. विश्वास संघाकडून टाकलाय. त्या विश्वासाला सार्थ ठरावा लागेल विश्वासला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने कट केलाय. तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू दाखल होतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात देखील येताना पाहायला मिळेल. एका धावे बरोबर धावफलक 3 धावा आहेत. 3 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिलं षटक कमालीचं आहे.
हा चेंडू देखील इथे समजू शकत नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शेवाळे आपलातून गोलंदाजी आहे. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या जात असतात हे आपण पाहिले, परंतु इथे रोखल्यात. इथे आक्रमण विश्वासच्या बॅट मधून होताना पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे देखील 2 धावा येत आहेत. षटक संपला जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 धावा आहेत. मीटिंग कोणतीच नको आता. टीम मीटिंग कोणतीच नको विनंती आहे. अजून एक मॅच उर्वरित आहे, त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. षटक क्रमांक 2 निखिल गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. हा देखील चेंडू आडा बॅटे नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडूच्या पाठबरोबर धावत आहेत. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील डिरेक्ट हिट आणि पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा यशस्वी येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 7 धावा आहेत धावफलकावरती. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये वसूल केली जाते. धावफलक 1 धावेच्या बरोबर पुढे सरसावेल. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे क्रिकेटर असे काही विनंती असेल, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा, मनापासूनची विनंती असणार आहे. हा चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर. आक्रमण होईल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. विश्वासच्या बॅट मधून आला जातोय षटकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. फार मोठी क्षमता विश्वास मध्ये आहे आणि इथे नजाकत देखील दाखवतोय. निखिल वरती केलं जाते आक्रमण. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 9+2 3 धावा तर घेतल्यात, तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? 9+1 अर्थात 2 धावा येतील. डिक्लेअर स्वरूपात 1 धावा आहे. हा देखील चेंडू इथे आडव्या बॅटने बोटा फटका खेळण्याचा प्रयास. तिथे देखील डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 17 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजून उर्वरित आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. निखिल हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपोआप वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. एकोणावीस धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक 20 धावा आहेत. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. निखिल हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक वेगवान सिंगल इथे देखील घेतली जाते. षटक संपतंय. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 21 धावा प्रथमतः फलंदाजी करतायत वागड हिटर्स.
दत्तनगर सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वागड व्हिटर्स अशी मॅच आपण 5व्या क्रमांकाची पाहतोय. टीम मीटिंग अजिबात नकोय विनंती असेल. प्रशांत सर आणि बाळा सर दोघांना विनंती, वारंवार सूचना करत चला. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. तर षटक क्रमांक 3 अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला विश्वास. हा चेंडू अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्याचा. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. नो +2 इथे देखील 3 धावा ज्या पूर्णपणे येताना पाहायला मिळतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 24 धावा आहेत. तिसऱ्या षटकातीलही पहिला चेंडू इथे अवांतर येतोय. अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव येताना पाहायला मिळेल. 25 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बाउंड्री लाईनच्या जवळपास जे खेळाडू आहेत विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकून बसा. बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे सरका, सहकार्य करा विनंती असेल. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या बॅक साईडला जे खेळाडू उभे आहेत, जे क्रिकेट रसिक उभे आहेत, थोडंसं सहकार्य करा विनंती असेल. धन्यवाद. गोलंदाज सज्ज आहेत अक्षय. हा चेंडू देखील आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपोआप चेंडू पर्यंत येतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. 2 धावा विशाल नक्कीच वसूल करतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 27 धावा आहेत. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षण खराब, बॅकअपचं काम होत आहे. इथं देखील 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 29 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. मोठाले फटके खेळावेत लागतील जर उच्चांकी धावसंख्या नक्कीच उभा राहायची असेल तर. धावांचा पाऊस पाडायचा असेल तर फटकेबाजी होणं मैदानाच्या आतमध्ये आता गरजेचं असेल. 29 धावा आहेत. अक्षय हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच वसूल केल्या जात आहेत. धावफलकावरती 31. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण होत आहे. चेंडू हवेत. झेल टिपलाय. फलंदाज इथे होतोय बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये विशालच्या रूपाने बसलाय. 31 धावा आहेत. एक चेंडू अजून उर्वरित आहे. अभिषेक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी. 31 धावा आहेत. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे येतील. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे.
तर शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सागर सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अवांतर, पहिला चेंडू वाईड येताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाही. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जाते. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक. इथे मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. हवाई फायर षटकार. धावफलकावरती 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपोआप चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे फलंदाज धावचीत स्वरूपात होतील बाद. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. तर न्यू बॅटर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. काही क्षणामध्ये निर्णय देखील आला जाईल. विकेट्स. फलंदाज होतोय बाद. तर न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मनीष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. तीन चेंडू या षटकातील झालेत. 42 धावा आहेत. दोन बाद 42 धावा आहे. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. किती धावा बनवल्या जाणार प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर. हा चेंडू देखील इथे कमालीचा. हा चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चर्चा विनिमय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोनही खेळाडूंमध्ये. 42 धावा स्थिर आहेत. अजूनही किती धावा उभारल्या जातील प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. हा देखील चेंडू इथे व्हाईट बॉल नक्कीच पंच घोषित करतील. इथे देखील डॉट बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 43 धावा स्थिर आहेत. लास्ट बॉल टू गो. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल तर समीकरण 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होतोय का? प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळेल. आणि तदनंतर फलंदाज धावचीत स्वरूपात बाद. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव येईल. 1 रन शॉट आहे. अर्थात 4 षटकांमध्ये 44 बनवल्यात. विजयासाठी 45 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 45. यानंतरची होणारी मॅच, त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बोथ कॅप्टन या. मोरे वस्ती पलटन्स आणि बसकुळ हिटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. मोरे वस्ती पलटन्स आणि बसकुळ हिटर्स बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. आणि वागदा हिटर्स आणि दुसऱ्या बाजूने दत्तनगर सुपर किंग. आता टीम मीटिंग कोणतीच होणार नाही. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11:30 वाजून गेलेत.
चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. वागडं हिटर्स मैदानाचा ताबा घ्या. बसकुळी हिटर्स आणि मोरे वस्ती पलटन्स यानंतरच्या मॅचचा होणारा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. चला लवकरात लवकर टॉस करून घ्या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न होईल. मोरे वस्ती पलटण संघाने टॉस विन केलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर बसकुळी हिटर्स संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. चला आता वेळ वाचवणं गरजेचं असेल. दोनही टीम्स वारंवार विनंती आहे. स्पीडअप घ्या विनंती असेल. दोनही टीम्स आता एकही टीम मीटिंग होणार नाही याची देखील नोंद घ्या. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. लेट्स दी प्ले. रोहित आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना डिक्लेअर स्वरूपात एक धाव आहे. बॅटची हलकीची एज असावी आणि त्यानंतर एक धाव. एका धावे बरोबर संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. 23 चेंडू आणि आता विजयासाठी 44 धावा. समीकरण नक्कीच तयार होत आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावे बरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 2 धावा आहेत. रोहित आता स्ट्राईकच्या दिशेने. विश्वास पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. शेवटचे 22 चेंडू 43. हा देखील चेंडू इथे कमालीचा नो बॉल. पंचांचा इशारा तर आहे. नो बॉलचा इशारा आलाय. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने 3 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डाव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 4 धावा आहेत धाव फलकावरती. अवांतर धावा रोखाव्या लागतील. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट परफेक्ट गॅप शोधलाय. फार मोठी दरी. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत धावांसाठी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धाव फलकावरती 6 धावा आहेत. शेवटचे 21 चेंडू बनवायचे 39. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. संघर्षाने परिपूर्ण असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जिद्दीचा आणि चिकाटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग. इथे सीमारेषा फोडली आहे. धावा येथील 4. नो प्लस चौकार. 5 धावा आहेत. धावफलक 5 धावसंख्येच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती धावून पोहोचलाय. 11 रन ऑन बोर्ड. शेवटचे 21 चेंडू 34 धावा. अजूनही विजयाचं समीकरण. टीम मीटिंग अजिबात नको विनंती असेल. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण पाहतोय. आज यशस्वी दिवस क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. एकवीस चेंडू बनवायच्या 34 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया डाव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल पंच नक्कीच घोषित करतायत. 12 धावा आहेत धाव फलकावरती. 21 चेंडू 33 अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू देखील इथे हवेत. यष्टीरक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल आणि रोहितची खेळ इथे संपुष्टात. कॉट बिहाइंड विकेटची शिकार.
सूरज जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. 20 चेंडू आणि विजयासाठी आता बरोबरच्या 33 धावा. स्पीडअप करा, वारंवार विनंती आहे. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है, त्यामुळे वेळेला महत्व देत चला, विनंती असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. विश्वास पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 20 चेंडू बनवायच्या 33 धावा. वागडं व्हिटर्स एका बाजूने आहेत तर दुसऱ्या बाजूने दत्तनगर सुपर किंग. दोनही संघ बालाढ्य ताकदीचे आहेत. हा चेंडू बोटा फाटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे आता 19 चेंडू 33 धावा. विजयाचं समीकरण जरूर आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, उंची घेतोय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. सूरजला देखील परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. पहिलं षटक संपले. धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मयूर गाडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 18 चेंडू बनवायच्या 33 धावा. 18 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण आहे. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. किती धावा सागर बनवतील हे देखील पाहणं गरजेचं. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. संघावरती संकट येत आहे. इथे या संकटामध्ये कोण सार्थ ठरणार. एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये आहे अभिजित. 2 चेंडू खेळले, 2 धाव्यांची खेळी अभिजितची आहे. तर मयूर शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. अभिजित ऑन स्ट्राईक. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सतीश शेजवळ सज्ज होताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 13 धावा आहेत. 17 चेंडू 32. 17 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावेच लागतील. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. चेंडू हवेत. झेल, लाजवाब झेल. व्हॉट अ कॉट. फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. टीम मीटिंग अजिबात नको याची देखील नोंद घ्या. टीम मीटिंग अजिबात नकोय. लास्ट वॉर्निंग संघासाठी असेल. सागर गाडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक बंधू बाद होत आहेत तर दुसरा बंधू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागर गाडे स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचे 16 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील आडा बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 15 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळ पाहायला गेला तर शक्तीप्रमाणे युक्तीने देखील खेळला जातो. इथे शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग आता मैदानाच्या आतमध्ये दत्तनगर सुपर किंग संघाच्या फलंदाजांना करावा लागेल. हा चेंडू फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. भीमर चेंडू आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय.
विकेट. फेअर डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळाली, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती विकेट देखील सागरची मिळाली जाते. धक्का क्रमांक बसला जातोय तो 4था. अक्षय शेवाळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे आता 14 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, बॅट वरती येऊ शकत नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अक्षयला इथे चेंडू समजू शकत नाही, चेंडू डॉट आहे. शेवटचे 13 चेंडू 30 विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील फेटाळलंय. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ इथे संपला. धावफलकावरती 15 धावा आहेत. तर शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा विजयाचं समीकरण. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या 2 गाड्यांच्या बोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये सतीश शेचवळ कमालीचं कामकाज, 3 धावा खर्च करा 2 विकेट घेतल्यात. जबरदस्त खेळ सतीशचा पाहायला मिळाला. तर तिसरं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज. चला टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग अजिबात नकोय, विनंती असेल. गणेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ आयोजन जबरदस्त आहे, परंतु आयोजक टीम मैदानाच्या आतमध्ये. वेळेचं बंधन असेल, वेळ वाचवा. चला वेळ वाचवा, वेळ विनंती असेल, वारंवार सूचना आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून एक मॅच बाकी आहे. या टायमिंग पर्यंत आपले सर्वच्या सर्व सामने रोज संपले जातात. आज उशीर होतोय कारण संघ टाइम खूप जास्त घेत आहेत. 12 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. तर स्ट्राईकला अभिजित. नावामध्ये जीत आहे. साजेचा खेळ करावा लागेल. नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 16 धावा. शेवटचे 12 चेंडू 29 धावा. गोलंदाज सज्जाद गणेश. तारणहारता विघ्नहारता गणेश ठरणार का? हा चेंडू देखील इथे उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे आक्रमण होतंय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. झेल. अभिजितला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 5. न्यू बॅटर निखिल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटच्या 11 चेंडू आता 28 धावा विजयाचं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा गणेश. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथं देखील डॉट बॉल. इथं देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 10 चेंडू 28 धावा. हा देखील चेंडू डॉट. हा देखील चेंडू इथे निर्धाव. कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू 28 धावा. एक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल बागदे विटर संघाला. तर एक मोठा फटका दत्तनगर सुपर किंग संघाला विजय मिळवून देईल. कोण ठरणार दावेदार ह्या मॅचचा? मॅच रंगतीये. इथे देखील 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 19 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 26.
हा देखील चेंडू इथे जबरदस्त नजाकत गोलंदाजीमध्ये गणेश नक्कीच दाखवत आहेत. डॉट बॉल. शेवटचे 7 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण. या अगोदरचा सामना आठवा. 6 चेंडूंमध्ये 1 चेंडू राखत 30 धावा बनवल्या गेल्यात. हा इतिहास आज या मैदानावरती रचलाय. इथं देखील इतिहास रचणार का निखिल आणि अक्षय. हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. फलंदाज इथे नक्कीच धावचित स्वरूपात बाद होत आहेत. शुभम जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 6 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण. सहा चेंडू 26 धावा. स्पीडअप करा विनंती आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज शेवटचं षटक अविनाश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. नो +2. 3 धावा इथे येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 22 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू नो बॉल. लागोपाठचे 2 चेंडू खराब आहेत. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 22. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्राचे चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 25 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू 20. इथे धावबादची शिकार. अजून एक धक्का. अक्षयला देखील इथे परतावं लागेल. चला बॅट्समन लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये. शेवटची विकेट असेल. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत 20. सर्वच्या सर्व चेंडूंवरती जर आक्रमण झालं तर या धावा बनल्या जाऊ शकतात, परंतु प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. इथे आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. झेल. फलंदाज होईल बाद. आणि याच बरोबर वागणं विटर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला विनंती असेल यानंतरचे दोनही संघ थोडंसं स्पीडअप करा. शेवटची मॅच आहे. मोरेवस्ती पलटन्स आणि बसकुळ हिटर्स दोनही संघ विनंती असेल आता मैदानाचा ताबा घ्या. मोरेवस्ती पलटन्स मैदानाचा ताबा घेतील. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. तर बसकुळ हिटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. मॅच सुरू होणं गरजेचं असेल.
12 चेंडूंमध्ये 18 धावा आणि गोलंदाजी करत असताना